नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे राऊत एज्युकेअर या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत B.Ed सेमिस्टर सेकंडमधील अभ्यासक्रमाचा जो आराखडा आहे त्याचं विश्लेषण करणार आहोत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत जे कोणी विद्यार्थी B.Ed करत असतील त्यांच्याकरिता ही माहिती उपयुक्त राहील. विद्यार्थी मित्रांनो, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा अभ्यासक्रम हा मुख्य करून 4 मुख्य घटकावर अवलंबून आहे. या मुख्य घटकामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचा प्रशिक्षणार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने 4 पिलर तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये कोर कोर्सेस जो की फाउंडेशन आहे, महत्त्वाचा पाया आहे. स्पेशलायझेशन यामध्ये पेडागॉजी सब्जेक्ट, मेथड सब्जेक्ट आणि इलेक्टिव्ह सब्जेक्टचा समावेश होत असतो. कॅपॅसिटी बिल्डिंग यामध्ये क्षमता संवर्धन किंवा या अंतर्गत आपल्याला समजून येते की EPC सारखे काही कोर्सेस आहे जो की क्रिटिकल थिंकिंग, क्रिटिकल रीडिंग, रिफ्लेक्शन यावर भर देण्यात आलेला आहे सेकंड सेमिस्टरला. आणि शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फील्ड एंगेजमेंट. यामध्ये वर्कशॉप, इंटर्नशिप, कम्युनिटी एक्सपिरियन्स यांचा समावेश आहे. बघा, कोर कोर्सेसमध्ये पहिला विषय आहे कंटेम्पररी इंडिया अँड एज्युकेशन, समकालीन भारत आणि शिक्षण. हा 80 मार्कांचा आहे. विद्यापीठाची 80 मार्कांचा पेपर होईल. 20 मार्कांची MCQ स्वरूपात प्रश्न विचारले जातील. 60 थेअरी राहतील आणि 20 गुण हे अंतर्गत गुण राहतील. त्याप्रमाणेच असेसमेंट फॉर लर्निंग हा विषय राहील, तो सुद्धा 100 मार्कांचा आहे. 20 अंतर्गत गुण राहतील, 80 एक्सटर्नल म्हणजे विद्यापीठाचे गुण राहतील. 60 थेअरी आणि 20 MCQ स्वरूपात प्रश्न विचारले जातील. त्यानंतर पेडागॉजी ऑफ स्कूल सब्जेक्ट म्हणजे मेथड विषय. जे B.Edला तुम्ही प्रवेश घेता त्यावेळेस तुमचे मेथड विषय निश्चित होत असतात. 2 मेथड आहेत, अध्यापन पद्धती 1, अध्यापन पद्धती 2. अध्यापन पद्धती यामध्ये जे विषय तुम्हाला निश्चित केलेले आहेत ते, अध्यापन पद्धती 2मध्ये जे विषय निश्चित केलेले आहेत ते म्हणजे ती माहिती तुम्हाला असेलच. याचासुद्धा 50 मार्कांचे परीक्षा होते, म्हणजे 40 मार्कांची विद्यापीठाची, 10 मार्क इंटरनल गुण राहतात. यामध्ये 8 MCQ स्वरूपाचे आणि 32 मार्क्स हे थेरॉटिकल टाईप प्रश्न विचारले जातात. त्यानंतर एक इलेक्टिव्ह सब्जेक्ट असतो जो की त्यापैकी एक विषय निवडावा लागतो त्यामध्ये, आणि निवडलेल्या विषयामध्ये एज्युकेशनल टेक्नॉलॉजी किंवा पीस एज्युकेशन अँड ह्युमन राईट्स एज्युकेशन यापैकी एक विषय राहील. 50 गुणांचा पेपर आहे. 40 एक्सटर्नल आणि 10 इंटरनल अशा स्वरूपाचा हा पेपर राहील. यामध्ये विद्यार्थ्याला निवडीची संधी असते. महाविद्यालय प्रशासनाकडून जो विषय महाविद्यालयामध्ये निवडला जातो तो या ठिकाणी घेण्यात येत असतो. सोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिकल वर्क सेकंड सेमिस्टरला काय असेल तर एन्हान्समेंट ऑफ प्रोफेशनल कॅपॅसिटीज. यामध्ये रीडिंग अँड रिफ्लेक्टिंग ऑन टेक्स्ट हे महत्त्वपूर्ण प्रॅक्टिकल आहे. याकरिता 50 गुण आहे. विद्यार्थ्यांचं वाचन कौशल्य आणि चिंतन कौशल्य विकसित व्हावे याकरिता हे प्रॅक्टिकल महत्त्वपूर्ण आहे. या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून भावी शिक्षकांच्या अंगी एक प्रकारे रीडिंग अँड रिफ्लेक्शनची ॲटिट्यूड निर्माण व्हावा हा एकमेव उद्देश या ठिकाणी आहे. सर्वात महत्त्वाचं प्रॅक्टिकल जे की ॲकॅडमिक प्लॅनिंग वर्कशॉप अंतर्गत येते. यामध्ये आपल्याला इयर प्लॅन कसा तयार करतात, युनिट प्लॅन कशा पद्धतीने तयार करायचा, लेसन प्लॅन कशा पद्धतीने तयार करायचा आणि युनिट टेस्ट जे की ब्ल्यू प्रिंटच्या आधारे कशी तयार करायची याचे संपूर्ण मार्गदर्शन वर्कशॉपच्या माध्यमातून होतो. याचा वर्कशॉपचा उपस्थिती असणे गरजेची आणि त्याचा अहवालसुद्धा सादर करावा लागतो. दोन्ही मेथडचा म्हणजे मेथड 1 आणि मेथड 2 यामध्ये यांचा समावेश होत असतो. सोबतच या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा जो की प्रत्यक्ष अनुभव B.Ed अभ्यासक्रमामध्ये स्कूल एंगेजमेंट अँड इंटर्नशिप हे या सत्रातील महत्त्वपूर्ण प्रॅक्टिकल जे स्कूल एंगेजमेंट फर्स्ट सेमिस्टरला होतेच, त्याचा पुढचा काही भाग जो 25 मार्ककरिता आहे
व त्याकरता रिपोर्ट रायटिंग करावं लागेल आणि त्यानंतरचा आहे इंटर्नशिप प्रोग्राम, जो 75 मार्कचा आराखडा त्यामध्ये विद्यापीठाने दिलेला आहे. म्हणजे प्रॅक्टिकल अनुभव, प्रत्यक्ष अनुभव प्रशिक्षणार्थ्यांना मिळावा या उद्देशाने हे प्रॅक्टिकल महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यानंतरचा प्रॅक्टिकल आहे सोशल वर्क विथ कम्युनिटी एक्सपिरियन्स. या अंतर्गत 50 गुण आहेत आणि पूर्णपणे अंतर्गत गुण असल्यामुळे 50 मार्क्स हे विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी त्यांची निर्माण व्हावी किंवा ती भूमिका, तो ॲटिट्यूड तयार व्हावी या दृष्टिकोनातून या अभ्यासक्रमाची मांडणी तयार केलेली आहे. या प्रॅक्टिकलची रचना तयार करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने बी एड अभ्यासक्रमाचा हा सेमिस्टर सेकंडमधील महत्त्वपूर्ण आराखडा आपल्याला सांगता येते. विद्यापीठामार्फत 5 विषय घेण्यात येतील आणि त्यापैकी 2 विषय 100 मार्कांचे असतील, 2 विषय मेथड राहतील आणि 1 विषय इलेक्टिव्ह राहील. असे महत्त्वपूर्ण सब्जेक्ट जे विद्यापीठाच्या परीक्षेला तुम्हाला सामोरे जावे लागेल. आणि इंटरनल कॉलेज असेसमेंटमध्ये, ज्यामध्ये EPC 208, 7, 208, 9, 10, 11, ज्यामध्ये वर्कशॉप राहतील, इंटर्नशिप राहतील, रिपोर्ट तयार करावा लागेल आणि प्रत्यक्ष अनुभव राहतील. म्हणजेच या अंतर्गत आपल्याला थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्हीही महत्त्वपूर्ण आहे. बघा, कोर कोर्सेसमध्ये 80 गुणांचा जो प्रश्न आहे त्याला 32 पासिंग आहे आणि 40चा जो पेपर आहे त्याला 16 मार्क्स पासिंग आहे. आणि इंटरनल करिता जे मार्क्स आहेत, 20 करता 10 गुण मिळणे गरजेचे आहे आणि 10 गुण असतील तर 5 गुण मिळणे गरजेचे आहे. म्हणजे तरीसुद्धा या दोघांची टोटल 50% झाली पाहिजे, तरच उत्तीर्ण समजण्यात येईल. आणि इंटरनल जे प्रॅक्टिकल आहे त्यामध्ये 50% टोटल मार्क असणे गरजेचे आहे. हा आराखडा मिनिमम पासिंग स्टँडर्ड या ठिकाणी सांगितलेला आहे. एकंदरीत अशा पद्धतीने B.Ed सेमिस्टर सेकंडमधील हा आराखडा तुम्हाला लक्षात आला असेलच. मी तुम्हा सर्वांना B.Ed अभ्यासक्रमातील फर्स्ट इयरमधील सेकंड सेमिस्टरच्या अभ्यासक्रमाला, परीक्षेला किंवा तिच्या तयारीला शुभेच्छा देतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ B.Ed संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत B.Ed करत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त आहे. अशाच प्रकारच्या माहितीकरिता राऊत एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला लाईक करा. धन्यवाद.